नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या नामजपातच खरा आनंद आहे. तर आजची माझी स्वामींच्या लिखित नामजपाची सेवा करून झाली. तर आज मी तुम्हाला श्री स्वामीचरित्र सारामृताच्या 21 दिवसीय पारायणाची सेवा सांगते. तर बघा, बऱ्याच ताईंच्या व्हिडिओमधून सुद्धा आपण या सेवेविषयी ऐकत आलेलो आहोत. तुम्ही आपल्या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत श्री स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ करा व अनुभव घ्या. तर या सेवेने मला गेल्या वर्षी 21 पाठानंतर आलेली अनुभूती मी तुम्हाला सांगते. तर गेल्या वर्षी स्वामी प्रकट दिनांपर्यंत रोज एक याप्रमाणे श्री स्वामीचरित्र सारामृताचे 21 पाठ माझे झाले. त्यावेळी माझी एक अशी इच्छा होती की कित्येक वर्षापासून मला दिंडोरीला एप्रिलच्या सप्त्याला जाऊन तेथे 7 दिवसाचे एक श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याची इच्छा होती. आणि ज्यावेळी माझी ही स्वामींच्या 21 पाठांची रोज स्वामींनी करून घेतली व लगेचच काही दिवसांनी चैत्रवद्य अष्टमीपासून स्वामींच्या केंद्रात सप्ताह अखंड नाम जप यज्ञ सप्ताह असतो. त्यात रोज वेगवेगळे याग तसेच श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पठण हवन केले जाते. आणि मग आमच्या गावामध्ये दिंडोरी प्रणीत केंद्र नसल्यामुळे एवढ्या लांबच्या अंतरावर असलेले 50 ते 60 किलोमीटरवर असलेल्या स्वामींच्या केंद्रात सप्त्यासाठी फक्त 1 ते 2 दिवस जायला लागायचे. पण त्यात माझी हौस पूर्ण व्हायची नाही. त्यामुळेच मला एकदा आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये प्रत्यक्ष दिंडोरीला गुरुमाऊलींच्या सानिध्यात तिथल्या दरबारात या स्वामींच्या सप्त्यासाठी जायची खूप इच्छा होती. आणि ती माझी इच्छा गेल्या वर्षी स्वामींनी पूर्ण केली. त्याआधी मी हे 21 पाठ केले होते व आम्ही घरातील सर्व दिंडोरीला गेलो व यामुळे तेथे जाऊन तेथे राहून आम्हाला सप्त्याचा आनंद घेता आला. तेथे गेल्याने काय होते की जर आपल्याला काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर तिथेच राहून 7 दिवसात कधीही आपण शास्त्रींशी बोलून किंवा समक्ष गुरुमाऊलींशी बोलून त्यावर उपाय उत्तर घेता येते. त्याचबरोबर सप्त्यामध्ये आपण बघा दिंडोरीला 7 दिवस राहतो. त्यावेळी गुरुमाऊली आपल्याला दिवसातून बऱ्याच वेळा मार्गदर्शन करायला सारखे येत असतात व इतर सेवेकरी देखील अगदी रात्रीच्या महाप्रसादानंतर सुद्धा काही महत्त्वाचे विषय आपणासमोर मांडत असतात. त्याचबरोबर ते आपण इतर अनेक सेवेकऱ्यांना वेगवेगळ्या सेवा करताना देखील बघत असतो. त्यावेळी आपल्यालाही नवीन ते सर्व गोष्टी बघून उत्सुकता वाढत राहते व एखाद्या कार्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा होत राहते. म्हणून एकदा तरी दिंडोरीला प्रत्यक्ष जाऊन तेथे राहून 7 दिवसाचे ते एक गुरुचरित्र केले पाहिजे. त्यानंतर घरी आल्यापासून जे अनुभवाल ते आपल्या कल्पनेपलीकडचे असते. कसे आपले प्रश्न एकामागोमाग एक सुटत जातात. कधी काही एखाद्या गोष्टीमध्ये उशीर होतो तर ती स्वामींची इच्छा असते. आपण सेवेतील सातत्य सोडायचे नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जॉबचा प्रश्न असेल तर समजा आपण तिकडून दिलेल्या कार्यक्रमानुसार आपण सेवा करत आहोत. तर सेवा चालू असताना पहिल्या 2 महिन्यात आपल्याला जॉब नाही मिळाला तर 3ऱ्या-4थ्या महिन्यात मिळाला तर तो चांगल्या ठिकाणी व सुरक्षित ठिकाणी मिळतो व चांगल्या पगाराचा असतो. त्यामुळेच सेवा करणे सोडू नका. त्यात सातत्य ठेवा. महाराजांचे आपल्यावर लक्ष असते. तसेच यावर्षी 9 एप्रिल ते 15 एप्रिल या तारखेला स्वामींचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह असणार आहे. तर तुम्हाला कोणाला दिंडोरीला जायचे असेल तर आत्तापासूनच सुट्टीची प्लॅनिंग करा व तिथे जायचे नसेल तर आपल्या जवळपासच्या श्री दिंडोरी प्रणीत कोणत्याही सेवा केंद्रात सेवेसाठी किंवा गुरुचरित्र पारायणासाठी आत्तापासूनच नाव द्या. व त्याचबरोबर दिंडोरी व इतर केंद्र तसेच श्री स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वर गुरुपीठ नाशिक येथे देखील अशाच प्रकारे स्वामींचा सप्ताह तसेच रोज देखील अनेक वेगवेगळ्या सेवा होत असतात. त्याचबरोबर इतर दत्तधाम तिथेही आपल्या या दिंडोरी प्रणीत गुरुपीठाच्या शाखा केंद्र आहेत. त्यातही तुम्ही सहभाग घेऊ शकता. आपल्या दिंडोरीचे पीठापूरला दत्तधाम आहे. तिथे जर तुम्हाला तिथे जायला जमणार असेल
तर तिथे जाऊन 9 एप्रिलला पारायणासाठी नाव द्या. त्याचबरोबर दुसरीकडे म्हणजे दत्तधामांवर नृसिंहवाडी, त्याचबरोबर गाणगापूर या ठिकाणी देखील आपल्या गुरुपीठाच्या शाखा आहेत. तेथे देखील पुरुष, महिला कोणीही जाऊन गुरुचरित्र करू शकता. यावर्षी 1.5 महिना आधीच सांगते, 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा सप्त्याचा कालावधी असणार आहे. पीठापूरप्रमाणे गाणगापूरला देखील दत्तधामाची शाखा आहे. तेथे देखील दिंडोरी प्रणीत केंद्रावर जाऊन गुरुचरित्राची सेवा तुम्ही या दिवसांमध्ये करू शकता. भगवान श्री दत्त महाराजांची तपोभूमी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे दत्तधाम उभे असून श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 48 मधील ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या कृपादृष्टीने 18 पट धान्य पिकले, त्याच शेतात अर्थात पवित्र जागेमध्ये गाणगापूरचे दत्तधाम निर्माण झाले आहे. भगवान श्री दत्त महाराजांच्या चरणस्पर्शाने ही जागा परमपवित्र झाली आहे. त्या जागेत परमपूज्य गुरुमाऊली यांनी गाणगापूरच्या वैभवात भर घालणारे दत्तधाम समस्त सेवेकऱ्यांच्या योगदानातून निर्माण केले आहे. या निमित्ताने सेवेकऱ्यांना सेवेची अपूर्व संधी मिळत आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची अत्यंत रेखीव मूर्ती दत्तधामामध्ये प्रतिष्ठापित आहे. नित्य अन्नदान सेवा येथे सुरू असते. सेवेकऱ्यांच्या आर्थिक योगदानातून 3 मजली भव्य व सर्व सुखसुविधांनी युक्त असे सुसज्ज सेवेकरी निवास देखील येथे उभे आहे. गाणगापूर येथील दरबारात प्रवेश करताच मनाला विलक्षण प्रसन्नता लाभते आणि चैतन्यदायी वातावरणामुळे मन हरखून जाते. त्यामुळे गाणगापूर येथे यावर्षी 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दिवसांमध्ये जर कोणाला शक्य असेल तर सप्त्याला जाऊन नक्की अनुभव घ्या. तसेच ज्यांना शक्य असेल त्यांनी नृसिंहवाडी, नरसोबाची वाडी येथील दत्तधामावर जाऊन गुरुचरित्र करा. भगवान श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पंचगंगेच्या काठी परमपूज्य गुरुमाऊली यांनी सेवेकऱ्यांच्या योगदानातून आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या इच्छेनुसार दत्तधामाची उभारणी केली आहे. राष्ट्र व मानव कल्याणाच्या उद्देशाने श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग कार्यरत आहे. त्याच भावनेतून येथे दत्तधामाची सर्वांग सुंदर वास्तू मोठ्या दिमाखात उभी आहे. दुःखी, पीडित, कष्टी, रोगी, मुमुक्षू असे सर्व स्तरावरील भक्त येऊन भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून कृतार्थ होतात. या क्षेत्री येऊन श्री गुरुचरित्राची पारायणे व इतर सेवा करण्याची अपूर्व संधी उपलब्ध झाल्यामुळे रोज शेकडो सेवेकरी श्रमदान व आध्यात्मिक सेवा करण्यासाठी येतात. दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी श्री नृसिंहवाडी येथील दत्तधामामध्ये बालविकास व युवा प्रबोधन विभागातर्फे गर्भसंस्कार, बालसंस्कार, शिशुसंस्कार, युवा प्रबोधन, वास्तुशास्त्र, विवाह संस्कार आदी विषयांचे मासिक प्रशिक्षण घेण्यात येते. तसेच दत्तधामांवर अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे उपरोक्त सर्वच दत्तधामांवर अन्नदान हे सुरूच असते. तर अशा पद्धतीने या प्रकारच्या कोणत्याही ठिकाणच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही गुरुचरित्र करा. खूपच चांगले समाधान मनाला प्राप्त होणार. ही संधी आहे. अजून 1-1.5 महिना बाकी आहे. आत्तापासूनच ठरवा. श्री दिंडोरी गुरुपीठ, वाडी, गाणगापूर, पीठापूर यापैकी स्वामींच्या सप्त्यात गुरुचरित्र पारायण कोणत्या ठिकाणी करायचे. 9 एप्रिल ते 15 एप्रिल ही यावर्षीच्या सप्त्याची पारायणाची तारीख आहे. तसेच आत्ताच्या या 28 फेब्रुवारीपासून रोज 21 दिवस रोज 20 मार्चपर्यंत स्वामी प्रकट दिनापर्यंत एक स्वामीचरित्राचे पारायण करा व संकल्प करा की मला कोणत्या तरी दत्तधामावर या वर्षीच्या गुरुचरित्राच्या पारायणासाठी पाठवा. स्वामींना सांगा, कारण तेथे पारायण केल्याने तिथून जेवढे लोक जेवढ्या संख्येने बसले असतील तेवढे पुण्य आपल्या एकट्याच्या खात्यावर जमा होत असते व घरी एक पारायण केल्यावर आपल्याला फक्त एकाच पारायणाचे फळ मिळत असते. त्याचबरोबर या ज्या सेवा केल्या जातात या देश कल्याणासाठी, विश्वकल्याणासाठी असतात. त्यामुळे आपल्या देशकार्यात सहभागी होण्याचे भाग्य आपल्याला लाभत असते व संपूर्ण जगात
भारताबरोबर अनेक देशांमध्ये देखील हा स्वामींच्या सप्त्याचा कार्यक्रम चालू असतो. इतर दुबई, अमेरिका या बाहेरच्या देशांमध्ये लोक, भाविक मोठ्या संख्येने इंग्रजी, मराठी गुरुचरित्र वाचन मोठ्या भक्तिभावाने करत असतात. त्यामुळे बघा, आत्ताच 1.5 महिना आधी ठरवा व 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसात स्वामी कार्यासाठी राखून काढा व श्री स्वामी समर्थ यांच्या सप्त्यामध्ये गुरुचरित्राच्या पारायणासाठी नक्की सहभाग घ्या. व यावर्षी 9 एप्रिल ते 15 एप्रिल या दिवसात स्वामींच्या सप्त्यासाठी नक्की सहभागी व्हा. हा व्हिडिओ आत्ताचपासून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे सर्वांनाच आपण स्वामी सेवेकरी घडवण्याचे व स्वामी कार्यात हातभार लावण्याचे, सहभागी करण्याचे पुण्य कमवू शकतो. श्री स्वामी समर्थ.